आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील नवलनगर परिसरातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. दिनांक 30 आणि दिनांक 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, कापूससह विविध पिके पाण्याखाली वाहून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने कोणताही विलंब न करता मदत जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली. सर्व बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदनात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या आहेत. वेळेत मदत न मिळाल्यास आर्थिक संकट अधिक गडद होण्याची असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे. शेतकऱ्यांच्या पिकासह शेतातली माती देखील होऊन गेलेली. जर कधी प्रशासनाने याची तात्काळ दखल अजून घेतलेली नाही. नवलनगर येथील प्रशासनाने सुमोटो पंचनामे देखील अजून केलेले नाही आणि म्हणून आम्ही समस्त शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि पालकमंत्री महोदयाने आणि शासनाने प्रशासनाला थेट सूचना केल्या आहे की जिथे अतिवृष्टी झालेली आहे तिथे शेतकऱ्यांचे सुमोटो पंचनामे करून तात्काळ प्रस्ताव जो आहे तो वरिष्ठ शासनाला आणि वरिष्ठ शासनाला सादर करायला लागला. आज नवलनगर येथील समस्त शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात जर असं नुकसान झालेलं असेल तर शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त आत्महत्या एकमात्र पर्याय उरतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्या कारणाने शासनाने 48 तासाच्या आत सुमोटो पंचनामा दाखल करून घ्यावेत. अन्यथा जर शासनाने पंचनामे दाखल करून आमची दखल घेतली नाही तर नवलनगर येथील समस्त शेतकरी आणि आम्ही आमचा परिवार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विष औषध घेऊन इथे येऊ आणि जर कारवाई न केल्यास विष औषध येथेच प्राशन करून देऊ.